तर मी आले होते गावी. आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आले होते गावी तर मस्त असा चहा ठेवला. तर मला नाही आणलं, चहा ठेवला, चहा केला मी. त्यानंतर मस्त अशी हिरव्या मिरचीची भाजी केली मुगाची. मुलांना पण साईडला टाकून घेतली तर छोट्या पातेल्यामध्ये. त्यानंतर किचन आवराय घेतलं लगेच. कारण की बाकीचं झालं होतं तसं भाकरी, भात हे सगळं झालं होतं. नुसतं भाजीच टाकून घ्यायची होती. भाजी टाकून झाली त्यानंतर किचन आवराय घेतलं. स्वयंपाकाच्या अगोदर किचन आवरून घेतलं मग जरा बरं पडतं स्वयंपाक झाल्यानंतर बाकीचं काही एवढं काम नाही राहत. बाकीचं फक्त भांडीच आवरायचं राहतात आपलं. त्यानंतर मीठ चेक केलं. मीठ जरा कमी होतं मुलांच्या भाजीमध्ये थोडंसं वरून टाकलं. कारण की मुलांना लगेच समजतं मीठ कमी असलं का. तर नाही की लगेच सांगतात, "मम्मा चव नाही लागत आहे मम्मा." असं मुलांची पण भरपूर नाटकं असतात आमच्या मुलांची तर. त्यांचं चाललं होतं आहे ना, इकडं भाजी टाकली होती मस्त अशी ही. त्यानंतर इकडं चाललं होतं माझी भांडी घासायची पण कामं चालले होते. म्हणजे भांडी घासायची बाकी आहेत अजून माझी. त्यानंतर तिघांना पण आहे ना अशी भाकर चुरून घेतली होती. चुरून चारणार होती आई. परीसाठी परीला चारणार होतं चुरून आणि हे दोघं तर हातानेच खातात. फक्त परी जरा थोडी आजारी आहे कारण की तिचं जरा पाय दुखतं त्याच्यामुळं आजीचा लाड करून घेणार होती. ती आजीकडून लाड करून घेणार होती. त्यानंतर मस्त असं तिघांना चुरून घेतलं. मस्त असं हिरवी मिरचीची भाजी टाकली होती. हिरवी मिरची हे टाकली नव्हती कारण की मुलं जास्त तिखट काही खात नाही. त्यानंतर हे तुम्ही म्हणत असाल हे का ठेवलेली आहे मध्ये ते मुलांसाठी ठेवली होती. त्याचा